चल बाळा, किती वेळ अशी बसून राहणार आहेस? आज चल, ललिताबाई निघाल्याच असतील. काय? ललिता काकू येत आहेत? हो, अंजली बोलली आहे त्यांच्याशी, निघाल्याही असतील घरून. आजी, स्वानंदी किती लकी आहे बघ ना, तिला एवढी चांगली सासू मिळाली. आणि मी आजी, मला खूप लाज वाटते ग. मी जे काही वागले, मी त्यांना वाटेल तसं बोलली आणि तरी सुद्धा ते स्वतःहून इथे येत आहेत. तुला पश्चाताप झालाय ना, आता सगळं नीट होईल. तू आज चल बघू. आत नको आजी, आधीच घरच्यांना खूप त्रास दिलाय मी. आता मला हिम्मत नाही होणार सगळ्यांना फेस करायला. ललिताबाई आल्या तर बरं दिसेल का? मी येते ललिता काकूंबरोबर. मी खरंच येते आजी, तू जा. माझ्यामुळे तू अशी नको बसून राहू. जा. सारखे सारखे नकारे येऊ बाहेर. एकतर खोटं रडून रडून माझे अश्रू सुकून जातील, मग ऐन वेळेला कुठून आणू डोळ्यात पाणी? ती ललिता काकू बरोबर सवय आहे तिला, कुठल्याही वेळी डोळ्यातून पाणी आणते. पण मी असले गेम पहिल्यांदाच करते. अरे यार, तुला काही हवंय का संपदा ताई? काही नको ग, मला आता ना फक्त माफी हवी आहे सायली. सायली, येऊ का? अरे तुम्ही या ना, या प्लीज. माधवराव या या या, बस. अहोबाई, ललिताबाई तुम्ही अचानक? हो, मुद्दामच आले. तुम्ही बसा ना इथे. नाही, असू दे. मला वसंतरावांशी जरा महत्वाचं बोलायचंय. माझ्याशी? कशाबद्दल? स्वानंदी ठीक आहे ना? हो, स्वानंदी मजेत आहे. आणि मला स्वानंदीबद्दल नाही बोलायचंय, संपदाबद्दल बोलायला आली मी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी, सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो.
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?